भीमा नदी. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भीमाशंकर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी झालेला आहे. भीमा नदी उगमापासून 860 किलोमीटर इतका अंतराचा प्रवास करून कर्नाटकात रायचूरजवळ कुरगुड्डी येथे कृष्णेला डाव्या बाजूने जाऊन मिळते. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर इतकी आहे. भीमा नदी खोऱ्याने एकूण क्षेत्र 77,000 चौरस किलोमीटर इतके व्यापले आहे, जे महाराष्ट्रामध्ये 60% आहे. भीमा नदी पुणे व सोलापूर या दोन प्रमुख जिल्ह्यातून वाहते. तसेच अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, सातारा व सांगली या जिल्ह्यांचा उत्तर भाग, तसेच बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा काही भाग भीमा नदीच्या खोऱ्याच्या प्रवाहामध्ये येतो. भीमा नदीचे खोरे उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व दक्षिणेस शंभू महादेवाचे डोंगर या दरम्यान विस्तारलेले आहे. महाराष्ट्राच्या पठारावर भीमा नदीचे खोरे कृष्णा नदीपासून अलग असल्यामुळे भीमा खोऱ्यांचा स्वतंत्र उल्लेख केला जातो. उगमाकडे भीमा नदी खोल दरीतून वाहते. पुढे तिचे पात्र रुंद होते. पंढरपूरजवळ भीमा नदीचे पात्र चंद्रकोरासारखे दिसते, म्हणून तिला चंद्रभागा असे सुद्धा म्हणतात. भीमा नदीच्या खोऱ्यात पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पायथ्यास मावळ खोरे येते. या नदीच्या खोऱ्यात भीमाशंकर, देहू, आळंदी, पंढरपूर, तुळजापूर इत्यादी धार्मिक स्थळे आहेत. तसेच पुणे, अहमदनगर, सोलापूर ही महत्त्वाची शहरे आहेत. भीमेच्या खोऱ्यात जमीन सुपीक असून तेथे जलसिंचनाचा बराच प्रसार झालेला आहे. त्यामुळे या भागामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. भीमा नदीच्या उपनद्या उजव्या किनाऱ्याने म्हणजेच दक्षिणेकडून भीमा नदीला भामा, इंद्रायणी, पवना, मुळा मुठा, कर्हा, बोर, नीरा आणि मान या नद्या येऊन मिळतात. तर भीमा नदीला डाव्या किनाऱ्याने म्हणजेच उत्तरेकडून वेळ, उकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना व भोगावती या उपनद्या येऊन मिळतात. यापैकी भामा नदी. भामा नदीचा उगम भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेस 10 किलोमीटर अंतरावर होतो. भामा नदीच्या खोऱ्यास भामनेर असेही म्हणतात. भामा नदी पिंपळगावजवळ भीमा नदीशी येऊन मिळते. इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदीचा उगम लोणावळ्याच्या निरतेस कुरबोड्डे खेड्याजवळ होतो. आंध्र ही इंद्रायणीची सहाय्यक नदी आहे. देहू व आळंदी ही धार्मिक तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत. देहू हे संत तुकाराम महाराजाच्या वास्तव्याने पुनीत झालेले ठिकाण आहे. मुळा मुठा नदी. सह्याद्री पर्वतात बोरघाटाच्या दक्षिणेस मुळा मुठा नदीचा उगम होतो. मुळा मुठा नदीचा संगम पुणे जिल्ह्यात होतो. मुळा मुठा नदीचा संयुक्त प्रवाह रांजणगावजवळ भीमा नदीस येऊन मिळतो. नीरा नदी. नीरा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सह्याद्री पर्वतात होतो. भीमा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे या अनेक उपनद्यांचा त्यास जलसिंचनासाठी वापर केला जातो. भीमा व त्यांचा नीरा यांचा संगम पुणे जिल्ह्यात नीरा नरसिंगपूर येथे झालेला आहे. वेळ नदी. वेळ नदीचा उगम सह्याद्री पर्वतात सुळका धाकले येथे होतो. वेळ नदीची एकूण लांबी 64 किलोमीटर इतकी आहे. वेळ नदी तळेगाव ढमढेरे
येथे भीमा नदीला येऊन मिळते. घोड नदी. घोड नदीचा उगम सह्याद्री पर्वतात होतो. भीमा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून उत्तरेस 15 किमी अंतरावर घोड नदी उगम पावते. घोड नदीला कुकडी व मीना या उपनद्या येऊन मिळतात व शिरूर जवळ भीमा नदीस घोड नदी येऊन मिळते. सीना नदी. सीना नदीचा उगम अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेजवळ होतो. सीना नदीला भोगावती व बोरी या उपनद्या येऊन मिळतात. सीना नदी भीमा नदीला सोलापूर जिल्ह्यात येऊन मिळते. भीमा नदी व तिच्या उपनद्यावरील महत्त्वाची धरणे व ठिकाणे. इंद्रायणी नदीवर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. भीमा नदीच्या पात्रात सोलापूर जिल्ह्यात उजनी हे धरण आहे. या धरणाच्या जलाशयास यशवंत सागर असे म्हणतात. मुळा नदीची उपनदी आंबी नदीवर पानशेत धरण आहे. त्याला तानाजी सागर असे म्हणतात. भोर तालुक्यात नीरा नदीवर वीर हा प्रकल्प आहे. भीमा नदीच्या खोऱ्यात घोड नदीवर घोड प्रकल्प आहे. वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर भाटघर हे धरण आहे. करहा नदीवर जेजुरी हे धरण आहे. सीना नदीची उपनदी विंचरणावर बीड जिल्ह्यात आष्टीजवळ सौंताडा हा जगप्रसिद्ध धबधबा आहे.